गेल्या काही महिन्यांपासून माणिकराव कोकाटे वादग्रस्त त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत होते। शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सातत्याने केली जात होती। विरोधकांसह छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगे आणि शेतकरी नेत्यांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली होती। मात्र डॅमेज कंट्रोल म्हणून कोकाटेंवर केवळ कारवाईचा फार्स करण्यात आला का असा सवाल आता उपस्थित होते। कारण कोकाटेंचं कृषी मंत्रिपद काढून घेण्यात आलं असलं तरी त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये मात्र कायम ठेवण्यात आले। कोकाटेंना क्रीडा मंत्रिपद देण्यात आलेलं आहे, त्यामुळे अजित पवारांना कोकाटेंची वादग्रस्त विधानं मान्य आहेत का, कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी का करण्यात आली नाही असा सवाल विचारला जातोय। फारसच आहे आणि हा कारवाई झालेलीच नाहीये। मुळात हे फक्त लोकांना गप्प करण्याचा एक मार्ग होता आणि ते गप्प करण्याचा डाव खेळला गेलाय असंच मला वाटतं। कारण कसं झालं, आता अजित पवारांकडनं एक राजीनामा झाला, शिंदेकडनं अजून झालेला नाहीये, म्हणून मी दुसरा का देऊ, मी देणार नाही। तर कारवाई त्याच्यात लोक खूप चिडली होती, म्हणून फक्त पद बदलून तुम्हाला चूप करायचा, आपल्या सगळ्यांना चूप करण्यासाठी हा केला गेलेला एक डाव आहे। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला पाहिजे ही मागणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आणि छावा संघटनेची होती। तुम्ही राजीनामा न घेता त्याची क्रीडा मंत्रीपदी त्या ठिकाणी तुम्ही नियुक्ती करताय, अतिशय चुकीचा निर्णय आहे। शेतकऱ्यांचा संताप या ठिकाणी, महाराष्ट्रातल्या जनतेचा संताप त्या मंत्र्याच्या बाबतीत आहे। अतिशय असंवेदनशील मंत्र्याला तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सामावून घेताय, हे कशासाठी करताय? अजितदादांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे।